नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी वाटप योजना जी आहे, गृहोपयोगी वस्तू संच जो दिला जातो बांधकाम कामगारांना, त्याचे अर्ज जे बंद करण्यात आले होते, वेबसाईट बंद करण्यात आली होती, ती पूर्ववत पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। परत ती वेबसाईट बंद होण्याच्या आधी तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट डेट फिक्स करून घ्यायची आहे। अपॉइंटमेंट लेटर तुमचं प्रिंट करून घ्यायचं आहे। तर कशा पद्धतीने तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट घ्यायची आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, नोंदणी कशी करायची आहे, त्याबद्दलची अपॉइंटमेंट तुमच्या मोबाईलवरून कशी घ्यायची आहे, अपॉइंटमेंट डेट कशी फिक्स करायची आहे, अर्ज कसा भरायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी वाटप योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक डायरेक्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे। तुम्ही त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आणि आपण मोबाईलवरून बघणार आहोत की तुम्हाला फॉर्म कसा भरता येणार आहे। मोबाईलवर तुम्ही सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता। जर तुम्ही याआधी अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर तुम्हाला येथे क्लिक करा म्हणून हे निळं बटन जे दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची अपॉइंटमेंटची प्रिंट काढून घ्यायची आहे। आणि तुम्ही अजून अपॉइंटमेंट केली नसेल तर तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता BOCW कामगार नोंदणी क्रमांक, या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनवरती क्लिक करायचा आहे। म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे। ओके, तर आता आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकूया। बघा, रजिस्ट्रेशन नंबर आपण टाकून घेतलेला आहे। आता सेंड OTP करायचं। सेंड OTP केल्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर OTP हिअर या ठिकाणी टाकायचं आणि व्हेरिफिकेशन OTP करायचं आहे। तर बघा मित्रांनो, आपण OTP आलेला टाकून घेतलेला आहे। आता व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP आपला या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। बघा, तुमचं पूर्ण जे रजिस्ट्रेशन नंबर आपण टाकला होता त्यानुसार पूर्ण या ठिकाणी रेकॉर्ड येऊन जाणार आहे। तुमचं नाव, नोंदणी क्रमांक, नूतनीकरण दिनांक, तुमचा मोबाईल नंबर, जन्मतारीख वगैरे वगैरे, आधार कार्ड नंबर, सगळं काही या ठिकाणी येऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे आल्याच्यानंतर आता या ठिकाणी शिबिर निवडा म्हणून एकदम खाली जे ऑप्शन आहे शिबिर निवडा, त्या ठिकाणी आपल्याला शिबिर निवडायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या नजीकचं, तुमच्या जवळचं जे शिबिर आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। तर मित्रांनो, यापैकी जे आपलं नजीकचं कॅम्प आहे ते आपण या ठिकाणी निवडणार आहोत। कॅम्प निवडल्याच्या नंतर या ठिकाणी आपलं अपॉइंटमेंट डेट आपल्याला निवडायची आहे। खाली जे अपॉइंटमेंट डेट आहे त्यावरती क्लिक करायची आहे। तर जी अपॉइंटमेंट डेट या ठिकाणी अवेलेबल असेल ती आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल। आता अपॉइंटमेंट डेट आपल्याला कोणत्या रिकाम्या आहेत आणि कोणत्या फुल झालेल्या आहेत हे कसं कळेल, तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। डेट ऑफ अपॉइंटमेंट रिक्वायर्ड या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला जे डेट्स आहेत ते या ठिकाणी दिसून जातील। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे लाल डॉट्स दिसत आहेत लाल कलरमध्ये, ह्या सुट्ट्या आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी ज्या काळ्या कलरमध्ये तारखा दिसत आहेत 1, 2, 3, 8, 9, 10 ह्या ज्या तारखा आहेत, 4, 11, 12 ह्या ज्या तारखा आहेत, ह्या तारखा अवेलेबल आहेत। तर यापैकी एक तारीख तुम्हाला ती या ठिकाणी निवडायची आहे। तर आपण या ठिकाणी एक तारीख कोणती तरी निवडून घेऊ। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जी तारीख आहे ती क्लिक करून या ठिकाणी बघावं लागणार आहे तारीख अवेलेबल आहे की नाही। तर आपण या ठिकाणी 15 तारीख क्लिक करून बघूया अवेलेबल आहे का, आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तारीख अवेलेबल आहे का नाही। तर इथं बघू शकता तुम्ही इनव्हॅलिड डेट ऑफ स्लॉट फुल झालेला आहे, त्या इनव्हॅलिड डेट आहे, त्यानंतरची तारीख निवडा असं या ठिकाणी सांगत आहे। तर आपण त्यानंतरची तारीख या ठिकाणी निवडूया। तर बघा, आपण ऑक्टोबर महिन्याची 3 तारीख या ठिकाणी निवडलेली आहे आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा या बटनवरती क्लिक करू। तर बघूया तारीख अवेलेबल आहे की नाही। तर बघा, तारीख अवेलेबल होती। आपलं लेटर जे आहे ते या ठिकाणी प्रिंट करण्यासाठी रेडी झालेलं आहे। आपलं लेटर या ठिकाणी आलेलं आहे आणि आपली तारीख जी आहे ती बुक झालेली आहे। आता त्या तारखेला तुमच्या केंद्रावरती जाऊन तुम्हाला तुमची जी भांडी वाटप संच आहे ते आणायला जायचं आहे आणि तिथून घेऊन यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी अपॉइंटमेंट आहे भांडी वाटप योजनेसाठी ती तुम्ही फिक्स करून घेऊ शकता। तर बघा मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं भांडी वाटप योजनेचा फॉर्म भरलेला आहे। आता या नवीन फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं जे स्वघोषणापत्र आहे ते डाउनलोड करून लिहून वगैरे अपलोड करण्याची देखील आवश्यकता नाही। स्वघोषणापत्राचे जे ऑप्शन होतं ते या ठिकाणी आता काढून टाकण्यात आलेले आहे। आपण याआधी स्वघोषणापत्राचा व्हिडिओ देखील घेतलेला आहे, यामधून आता स्वघोषणापत्र हे काढण्यात आलेलं आहे।
तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भांडी वाटप योजनेचा अर्ज लवकरात लवकर भरा. जोपर्यंत वेबसाईट सुरू आहे तोपर्यंत अर्ज भरून घ्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.